मशीन एक बंद पडल्या म्हणून फोन आला होता 2:30 वाजता. अजून चालू झालेलं नाही मशीन, काम चालू आहे. एक पण आंबा शिल्लक नाही, एक पण. सगळं आंबं काढून घेतलं कामगारांनी. नारळ पण खाली पडलेले गायब होत्यात. भरपूर नारळ निघतात, आम्हाला एक पण मिळत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? मस्त ना? 3 वाजले दुपारचे, जेवण करून आलो आहे कामावर परत. मशीन एक बंद पडल्या म्हणून फोन आला होता 2:30 वाजता. अजून चालू झालेलं नाही मशीन, काम चालू आहे. बघूया आता कधी चालू होतं. पाऊस पडला बघा जोरात, भिजत आलो आता. पावसाळ्याचे हे दिवस आहेत मंडळी. वरती आलो आता कारखान्याच्या छतावर. सगळं व्यवस्थित आहे की नाही बघावं लागते, कुठं घाण वगैरे साचले आहे की काय. इथं थोडं पाणी साचले बा. हेच पाणी तुंबते आणि गळाला चालू होते खाली. पत्रे तर सगळे साफ आहेत. साफसफाई करून घेतल्यामध्ये बघूया इकडे काय परिस्थिती आहे. हे आंब्याचं झाड आहे बघा. एक पण आंबा शिल्लक नाही, एक पण. सगळं आंबं काढून घेतलं कामगारांनी. एक तर आंबा असावं, एवढं मोठं झाड आहे. आंब्याचं झाड आहे, नारळाचे झाड आहेत. नारळ पण खाली पडलेले गायब होत्यात. नारळाचं झाड बघा, दिसतं तुम्ही. 1 2 3 4. हे पूर्ण कारखान्याच्या पूर्ण 4ही बाजून झाड आहेत नारळाचं बघा. भरपूर नारळ निघतात, 300 400. आम्हाला एक पण मिळत नाही. आता इथं लागलेत बा झाडाला नारळ. अजून कवळे आहेत ते, जरा मोठं व्हायला लागणार. इकडे आहेत बा छोटे छोटे, एकदम छोटे छोटे आहेत नारळ. एखादा पिकलेला असतोय, गळून पडतोय खाली. हे चिमण्या बघा, सायझिंगच्या चिमण्या आहेत. सगळा धूर बाहेर पडाला आहे, धूर, स्टीम. आजूबाजूला झाडं असले की भारी वाटते ना, हिरवगार एकदम. तिथे एकट्याच्या स्लॅबवर पाणी साठले, लक्ष नाही बघा त्याचं. पाणी गळालं म्हणजे कळत खाली. ढगाळ वातावरण झाले भरपूर.
रेनकोटची व्यवस्था करायला लागणार बघा. रेनकोट कुठं हरवला आहे घरात काय कळना झाले. अर्जितचा सापडला, कोमलचा सापडला, पण माझा रेनकोट काय सापडना. बघायचं नवीन घ्यायला पाहिजे आता. वरून खाली आलोय मित्रांनो. ढगाळ वातावरण झाले भरपूर. पाऊस कधी पण सुरू होईल. चालतंय. आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. भेटूया पुढल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. जय श्रीराम.